झी 24 तास एक पाऊल पुढे। मराठी नाट्यसृष्टीतील अभिनेते प्रशांत दामले यांनी केलेल्या नाट्यप्रयोगांच्या विश्वविक्रमाची नोंद घेत मुंबई महापालिकेने त्यांचा विशेष सत्कार केला। महापौर सुनील प्रभू यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला। महापालिका मुख्यालयातील सभागृहात हा सोहळा पार पडला। यावेळी उपमहापौर मोहन मिडबावकर, महापालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे, विविध राजकीय पक्षांचे नगरसेवक, महापालिका कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दामले यांचे कुटुंबीयही या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहिले। प्रशांत दामले यांनी या सत्काराबद्दल महापालिकेचे आभार मानले। तसंच मराठी नाट्यसृष्टीला महापालिकेकडून आवश्यक असलेल्या काही मागण्याही त्यांनी मांडल्या। महापौरांनी मागण्यांवर सकारात्मक सहकार्याचं आश्वासन प्रशांत दामले यांना दिलं। हाताच्या बोटावर मोजण्यासारखी नाटकं सोडली तर फारशी नाटकाची उत्तम परिस्थिती नाही आहे। त्यामुळे तुम्हाला एक विनंती आहे की ती जी 10% भाडेवाढ आहे त्याच्यावर जरा पुनर्विचार करावा आणि मी स्वतः आमचे सर्व कार्यकर्ते आपल्या समोर बसून आमच्या समस्या मांडू। दादरपासून ते ठाण्यापर्यंत एकही नाट्यगृह नाही आहे महानगरपालिकेचं। त्यामुळे सर्व निर्मात्यांच्या वतीने मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन, जशी वेस्टर्न साईडला 2 नाट्यगृह आहेत तशी सेंट्रल साईडला सुद्धा 2 नाट्यगृह असायला पाहिजे। खऱ्या अर्थाने नाट्यगृहाचं काम येणाऱ्या वर्ष 1.5 वर्षाच्या काळामध्ये सुरू होईल आणि तेव्हाच आपल्या सत्काराच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेला आपण केलेली विनंती ही महापालिकेने मान्य करून रसिक प्रेक्षकांसाठी काम सुरू केलं असा त्याचा अर्थ होईल। आयुक्त मध्ये आपली जबाबदारी ही येणाऱ्या काळामध्ये ही नाट्यगृह सुरू करण्याची दृष्टीने वाढलेली आहे आणि ही जबाबदारी आपण सगळ्यांकडून स्वीकारूया। झी 24 तास एक पाऊल पुढे।